नमस्कार मित्रांनो, आपल्या GK मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल थोडक्यात माहिती, प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या GKSK मराठी या चॅनलला सबस्क्राइब करा। त्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। 28 जून 2024 या तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या GRला मान्यता मिळाली। तर पाहूया याबाबत काही प्रश्न आणि त्यांची थोडक्यात उत्तरे। प्रश्न पहिला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला किती रुपये मिळणार आहेत? तर याचे उत्तर आहे, या योजनेअंतर्गत महिलांना एका महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। प्रश्न दुसरा, या योजनेसाठी महिलांचे वय किती ठरवण्यात आले आहे? तर याचे उत्तर असे आहे, या योजनेअंतर्गत महिलांचे वय 21 ते 60 असे असेल, म्हणजेच 21 या वर्षापासून 60 वर्षाच्या दरम्यान असेल। प्रश्न तिसरा, कोणत्या महिला या योजनेला पात्र असतील? या योजनेसाठी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे। तसेच राज्यातील कोणतीही विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील। प्रश्न चौथा, या योजनेतील पैसे कसे मिळतील? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेला सर्वात प्रथम बँक खाते काढणे आवश्यक आहे, म्हणजेच महिलेकडे बँक खाते असणे आवश्यक आहे। प्रश्न पाचवा, कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही? उत्तर, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तसेच ज्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य आयकरदाता असेल, म्हणजेच इन्कम टॅक्स वगैरे भरत असेल किंवा रिटर्न भरत असेल, तर अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तसेच सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही। लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे जर 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच जसे संजय गांधी योजना किंवा इतर काही योजना ज्यांच्यामध्ये त्यांना काही महिन्याला पैसे मिळतात, तर ते 1500 पेक्षा जास्त असतील तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। किंवा कमी असतील, जसे 500 रुपये असतील, तर त्यांना 1000 रुपये या योजनेमार्फत मिळू शकतात। आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा इतर राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन अध्यक्ष, सदस्य आहेत, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ज्या लाभार्थ्याची शेतजमीन एकरपेक्षा जास्त असेल तरीही अशा लाभार्थ्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही। किंवा सर्व कुटुंब मिळून जर त्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त होत असेल तरीही या योजनेचा लाभ त्या महिलांना घेता येणार नाही। तसेच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, जसे की कार, तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। यामध्ये ट्रॅक्टर मात्र अपवाद आहे, म्हणजेच ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल तर या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकतो, पण त्याच्यामध्ये 4 व्हीलर म्हणजेच कार वगैरे त्यांच्याकडे असता कामा नये। तर प्रश्न 6वा, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत? तर या योजनेसाठी उत्तर आहे 1, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल। सर्वात अगोदर ऑनलाईन अर्ज हा करावा लागेल। 2, लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। आता ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे। 3, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणे आवश्यक आहे। 4, सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा 2.5 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे, म्हणजेच 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे। 5, बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स लागणार आहे। यासाठी बँक पासबुक, जे बँकेचं पासबुक असतं, त्या पासबुकच्या झेरॉक्स, त्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स असणे आवश्यक आहे। 6, रेशन कार्ड लागणार आहे। या योजनेसाठी रेशन कार्डची झेरॉक्स आपल्याकडे असणे आवश्यक आहे।
7. पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे. आणि 8. सदर योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र असणे आवश्यक आहे. तर ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची थोडक्यात माहिती. तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.